तर आज आहे दिवाळीची पहाट आणि त्या दिवशी मम्मीनी सकाळी उठल्यावर पटकन आधी अंघोळ वगैरे केली आणि मस्त दिवे लावले. कारण दिवाळीच्या पहाटेच्या दिवशी सर्वजण आपल्या दिवाळीच्या दिवशी मस्त सकाळी दिवे लावत असतात. मी पण लहान असतानापासून ही सर्व परंपरा बघत आली आहे. पण जितके रात्री ते उठून दिसतात तसेच सकाळी पहाटे दिवे लावलेले सुद्धा खूप छान दिसतात. खूप सुंदर असं वातावरण निर्माण होतं. आणि ही जी पूजा आहे, तर ही लक्ष्मी पूजनाची पूजा आहे. तर आपण रात्रभर ती तशीच ठेवत असतो आणि सकाळी मग उठल्यावर अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग मी आधी तिथे छान असा दिवा लावला आणि दिवेच्या म्हणजे आपण दिवा का लावतो प्रत्येक गोष्टी, तर हे तर तुम्हाला माहितीच आहे, की कारण प्रत्येक गोष्टीला साक्ष हा दिवा असतो. तर मग आधी दिवा लावला आणि त्यानंतर मग जी काही पूजा होती, तर ती उचलून घेतली आणि हळू करत सर्व पूजा उचलली आणि छान मांडली ती. तर हा जो काही मुकुट दिसतो आहे ना, तर तो मी माझा नवस होता. तर खूप दिवसानंतर त्याला मुहूर्त लागलेला आहे, की नवस पूर्ण करायचा. प्रत्येक दिवाळी येऊन निघून जायची. पण ह्या वर्षी मात्र मी ठरवलं होतं, की नक्कीच माझा जो काही नवस आहे, तर तो दिवाळीच्या दिवशी मी पूर्ण करणार आहे. आणि त्यानंतर मग स्वातीताईंनी पण आवरलं आणि सकाळी मस्त रांगोळी काढायचं काम त्यांच्याकडे दिलं. कारण त्या खूप फास्ट काढतात आणि पटकन काढतात. मला काही इतकी छान रांगोळी जमत नाही म्हणून मग मी हे काम त्यांना सोपवत असते. आणि जी मी पूजा उचलली त्यातलं मग कळसाचं पाणी मस्त छान असं एका झाडाला टाकून द्यायचं. हे पाणी जे आहे ना, तर ते तुळशीला अजिबात टाकायचं नसतं. कारण पूजेचं पाणी आपण कुठल्याही झाडांना जेणेकरून आपला पाय पडणार नाही, तिथे आपण हे पाणी टाकत असतो. आणि त्यानंतर मग दिवाळीच्या दिवशी दिवे लागतात. तर इथे मी 2-2 दिवे बनवून घेतले आणि त्या साईडला 2 मुटकळे. तर हे कणकीचेच दिवे बनवले जातात. शिवाय हनुमानाच्या मंदिरात आपण ओवाळायला जातो, तर तिथे सुद्धा आपल्याला दिवा लावायचा असतो. म्हणून मग कणकेचे दिवे मी बनवले आणि त्यानंतर मग मम्मींनी सर्व आवरून मग मस्त देवपूजा करायला घेतली. तर अशीच आमची सकाळी सर्वांची कितीही लवकर उठा, कितीही काम पटपट करा, पण मात्र हे काम काही पटपट संपत नाही. कारण सकाळची कामं भरपूर असतात. दिवाळी सकाळपासून दमवत असते आणि छान अशी मम्मींची अशी पूजा झालेली आहे आणि इथे मी थोडी जो काही मुकुट होता त्याचीही पूजा करून घेतली आणि डायरेक्ट मग आपण मंदिरात तो देवाला चढवणार आहोत. तर अशा पद्धतीने आता आमची तयारी वगैरे झालेली आहे. तर आम्ही सर्वात आधी दिवाळीला हनुमानांची पूजा करतो. त्यानंतर मग आपण गोठ्यातल्या गाईची, म्हशीची पूजा करत असतो. मग त्यानंतर मग आपण दिवाळीला सुरुवात करत असतो. तर अशा पद्धतीने आम्ही निघालेलो आहोत मंदिरात. तर इथे बघा किट्टू आणि ध्रुवेश सर्वांची तयारी झालेली आहे. तर इथे यांना घाई पण आहे कारण राणीमाई त्यांना लवकर घ्यायला जायचंय. राणीमाई म्हणजे माझ्या नणंदबाई, तर त्यांना घ्यायला जायचंय. तर म्हणून मग पटकन आम्ही सकाळी पटकन आवरलं आणि इथे मंदिरात आलेलो आहोत. तर इथे दिवा वगैरे लावून झालेला आहे, ओवाळून झालेला आहे. स्वातीताईंनी ओवाळलं आणि त्यानंतर मग आम्ही इथे मुकुट चढवतो आहे. तर हा माझा नवस होता, की नवस पूर्ण झाल्यावर मी हनुमानांना मुकुट चढवेल चांदीचा. तर तो माझा नवस खरंच खूप छान पद्धतीने असा पूर्ण झालेला आहे. तर ह्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू असे 3-4 वर्ष निघून गेले. तर आता म्हटलं चला आता फायनली तो दिवस आलेला आहे. तर ह्या दिवाळीला आपण नक्कीच तो मुकुट चढवूया आणि मग घाईघाईने का असेना मी पटकन मुकुट आणला आणि इतका परफेक्ट बसला. पण थोडंसं आम्हाला आहे ना खूप प्रयत्न केले, पण काही तो व्यवस्थित बसेना. मग त्यांना जी घाई होती आणि बरेच सर्वच जण ओवाळायला येत असतात म्हणून आपल्यामुळे कोणाला अडचण नको म्हणून मग आम्ही ठरवलं, की आपण एखाद्या शनिवारी येऊया आणि मग तेव्हा व्यवस्थित सेट करूया. तर इथे बऱ्याच प्रयत्नानंतर पण व्यवस्थित सेट होत नव्हता. एकतर पुढे अडकत होता. जमतच नव्हती त्याची सेटिंग ॲक्चुअली आणि मग आम्ही घरी आलो. त्यानंतर बघू शकतात आमची दिवाळीची आता ओवाळणं वगैरे झालेलं आहे. तर आमच्याकडे गाई आणि म्हैस वगैरे नाहीयेत. म्हणून मग आमची जी दिवाळी आहे, तर ती फक्त हनुमानांना प्रत्येकाचा ओवाळणं एक आणि एक घरी आलेलो आहोत आणि इथे झालेली आहे सुरुवात. तर त्याच्या आधी आम्ही सर्व आमच्या आजी-बाबांचे फोटोची पूजा वगैरे केली, देवांची केली. मग त्यानंतर मग घरच्यांची सुरुवात होते. तर इथे नानांना ओवाळणं वगैरे झालेलं आहे आणि बघा इथे अंश अजिबात ओवाळून घ्यायचं नसतं कोणाकडनं, त्याला अजिबात आवडत नाही. नवीन कपडे सुद्धा तो विचार करून घालतो. तेव्हा त्याला वाटलं, की हा न्यूच ड्रेस आहे आणि तोही माझाच आहे. तो कोणाचा ड्रेस सुद्धा घालायला त्याला आवडत नाही. तर इतका डेंजर आहे तो.
तर आमच्या घरी जेव्हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी ओवाळतात ना, तर तेही नंबर प्रमाणे असं सर्वात आधी आमच्या मम्मी सर्वांना ओवाळून घेतात. त्यानंतर स्वातीताई आणि त्यानंतर मग माझा नंबर असतो. अरे राम कपडा भी चालतो नाही गोवाला भी चालतो. तिथे तुम्ही अंशूसाठी आजी जे बोलल्या ते तुम्हाला कळलंच असेल आणि मी मगाशीच बोलल्याप्रमाणे की आधी मम्मी ओवाळतात, मग स्वातीताई, मग माझा नंबर असतो. पण ह्या वर्षी मात्र किट्टूने आधी घेतला, कारण तिचं चाललं होतं की तुम्ही सर्व ओवाळतायत, मला नाही ओवाळू देते. काय माहिती माझ्या पोरीला इतका गुस्सा कुठून आलेला आहे. तर तसं बघायला गेलं तर मला पण खूप मोठा लवकर गुस्सा येत असतो, म्हणून तिला थोडा का असेना आईचा गुण आहे तिच्यात. तर इथे तिला गुस्सा आला आणि मग तिला पहिला मम्माच्या आधी नंबर लावायला भेटला. कारण माझ्यानंतर जेव्हा तिने घेतला ना, तर तिला खूप राग आला असता, याच्याहून जास्त राग आला असता. मग नको म्हटलं, आधी तू करून घे, मग मी करणार आहे. कारण मला तर ओवाळायचंच आहे, मला चालणार आहे. आता आमच्या घरात तर एकच अक्का आहे, ती म्हणजे किट्टू अक्का. म्हणजे राणीमाईनंतर नंबर लागणार आहे, तर तो किट्टूचाच लागणार आहे. कारण ती एकटीच मुलगी आहे. राणीमाईंना 2 मुली आहेत, पण कापशीच्या घरात ती एकटीच आहे. म्हणून म्हटलं, बाई तू अक्का झालेली, आता तुझा नंबर, मग माझा नंबर. बाय पूनम. अंशू मी जाऊ नाही. बाय 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 पूनम. बाय बाय ध्रुवेश. मधला दिवसभराचा एकही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाही, कारण इतकी गर्दी झाली होती जेव्हा आमच्यात ओवाळून वगैरे झालं आणि हे राणीमाईंना घ्यायला गेले. त्यानंतर मग सर्व एक 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 जे काही पुण्याचे पाहुणे आले, आत्या आल्या, तर सर्वांचं येणं चालूच होतं. आणि आमचा स्वयंपाक मात्र काही संपत नव्हता. जवळपास आम्ही 3 वेळा स्वयंपाक बनवला. आणि त्या दिवशी दिवसभर खूप थकल्यामुळे ना, आणि इतकी गर्दी असल्यावर तर बिलकुलच मोबाईल हातात घ्यायला सुद्धा भेटला नाही. आणि मग त्यानंतर मग संध्याकाळी 5-5:30 वाजता माझे नाना आम्हाला घ्यायला आले. आणि तुम्ही बघितलं असेल, जयवंतरावांनी मला किती हौशीने घरी पाठवलेलं आहे. तर असं नेहमीच असतं की बाई तू जा आता एकदाची, असंच आमच्या घरी नेहमी चालत असतं. तर इथे बघू शकतात, आता मी पोचलेली आहे महालपाटण्याला, म्हणजे माझ्या माहेरी. मम्मा इथेच पकड. कर डिंग डिंग डिंग. आणि थांब, याच्यावरून चालू नको, लगेच चक्का बसतो बर का. तुला चक्का बसला ना, हा इथं बसूनच डिंग डिंग. मला पण काही भिजून देणार आहे. हो कमी देते, थांब. नाही नाही नको अशा पुरतच का दुसरा नेमकाच फुट काढीन पेटीन सारखा का. काढीन पेटी सारखा बघा. मानो हा आता बस झालं, थांब. पप्पा नंतर लाव. उदा सोड. वारा लागा सुटे. डबल शॉट. हा जागावर पुरतच काही काही. थांब ना.
लागेल लागेल लागेल. तटली तटली तुझ्यासाठी तटली. पहली पहली. अशा प्रकारे महाल पाटणेला आल्यावर म्हणजे माहेरी चाली म्हटल्यावर मग खूप सारा आराम चालू आहे. आयतं जेवायला भेटणार आहे. वहिनी आमच्यासाठी थांबल्या होत्या. त्या म्हटल्या की दीदी तुम्ही आल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊ, मग थोडंसं आम्हाला भेटून पण होईल. कारण दिवाळी अशी असते की ती खूप कमी दिवस असते आणि सुट्ट्या कमी असतात म्हणून मग त्यांनाही जायचं असतं. ते एकतर आम्हालाही परत सासरी यायचं असतं. मग कधी भेटणं होत नाही म्हणून मग ते 1 दिवस थांबले आणि त्यानंतर मग इथे आम्ही भेटलो आणि मग ते जाणार आहेत उद्या. तर सर्वांसाठी नॉनव्हेज होतं. मला आणि माझ्या आईसाठी आणि माझ्या मामे भावासाठी होती शेवभाजी, कारण मीही आता नॉनव्हेज खात नाहीये. आणि आजचा आहे भाऊबीजेचा दिवस आणि सकाळी रवी आला. रवी म्हणजे माझा चुलत भाऊ आहे आणि चेतन माझा मामे भाऊ आणि रोशन असे माझे हे 3 भाऊ आहेत. आणि बघा आमच्या रवी मामाचं काम कसं आहे, पटकन मळ्यातनं यायचं, दूध द्यायचं आणि पटकन सांगायचं पटपट आवरा आणि पण काही असू देत तो काही करतो म्हणून आम्ही पण पटकन आवरतो. आणि तेव्हा कुठे भाऊबीजेची पूजा लवकर, आरती लवकर होते. तर इथे पटकन आम्ही इथे भाऊबीज सेलिब्रेट केली आणि त्यानंतर मग नाना आत्या वगैरे आले आणि त्यांची भाऊबीज इथे सेलिब्रेट झालेली आहे. तर इथे माझी किटू खूप नाराज आहे कारण तिला जायचं आहे कापशीला. एक रात्र सुद्धा तिला इथे राहावंसं वाटलं नाही कारण तिची दीदी आलेली होती, परी दीदी घरी आलेली होती म्हणून तिला इथे महालपाट्याला राहण्यात काही इंटरेस्ट नव्हता. कारण आज जाणार होती पूर्वा तिच्या मामाच्या गावाला म्हणून ती एकटीच राहणार होती. मनूचं आणि तिचं इतकं काही पटत नाही म्हणून मग तिला तिच्या सोबतचे लागतात. तर परी दीदीचं आणि तिचं खूप छान पटतं म्हणून मग तिची खूप ओढ होती की मला कापशीला जायचं आहे. म्हणजे असं पहिल्यांदा झालं की तिला मम्माला सोडून असं एकटं राहायचं आहे. म्हणजे मला थोडंसं वाईटच वाटत होतं की माझी किट्टू जाते असं. तर इथे बघा तिचा छान असा नमस्कार केलेला आहे सर्व मामांनी आणि तिने छान आशीर्वाद सुद्धा दिलेले आहेत. आणि इथे आधी ज्या आत्या होत्या तर मला 2 आत्या आहेत, एक सटाण्याला असते आणि एक आमच्याच गावात असते मालपाटण्याला. तर सकाळी आत्याला घेऊन आला भाऊ माझा आणि मग नंतर दोघांनी परत दिवाळी भाऊबीज सेलिब्रेट केली. आणि बघा ह्या आहेत माझी मोठी आत्या आणि ती आधी जो फोटो बघितला तेव्हा व्हिडिओ घेतला नव्हता तर ती लहान आत्या आहे. तर नानांना काही ओवाळलं नव्हतं म्हणून नाना आल्यावर नानांना मी ओवाळून घेतलं, मी आणि श्यामलीने. श्यामली माझी सख्खी लहान बहीण आहे. मी 2 नंबरची आणि सर्वात मोठा माझा भाऊ आहे. तर असा आमचा क्रम आहे. आधी रोशन, मग मी आणि मग श्यामली. तर इथे किटूने पण बाबांना ओवाळून घेतलं कारण बाबा तिला कापशीला घेऊन जाणार आहेत. तर इथे बघा किटूची तयारी घरी जाण्यासाठी किती एक्साइटेड आहे. तिला अजिबात घेणं देणं नाही की मम्माला कसं वाटतंय काय वाटतंय. तिला सर्व चिडवतायत पण तिला त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही, पण जायचंच आहे. पण मात्र मी पण ठरवलंय की हिला मी परत माझ्या माहेरी घेऊनच येणार नाही. आहे आमची मानलेली बहीण, नात्याने पण बहीणच लागते पण आम्ही त्यांना एकदम बहिणीचा दर्जा दिलेला आहे. आठवत नाही इतकं जुनं रिलेशन आहे आणि तेही नाना आजपर्यंत सांभाळता आहेत. तर म्हणून खूप घेण्यासारखे नानांकडनं सुद्धा की रिलेशन कसे जपायचे. तर आज बघा भाऊबीजेच्या दिवशी पावसाने कशी हजेरी लावलेली आहे. खूप इतका पाऊस आला की लिमिट नाही. तर इथे सर्वांची धावपळ करून टाकली. इथे चारा ओला होतोय तर धावपळ बघू शकतात. लहान मुलांना सुट्टी एन्जॉय करण्यापेक्षा चारा झाकावा लागतोय की धावपळ ह्या पावसाने करून दिली. आणि आधी बघा ना किती छान असे क्रिकेट खेळत होते ना पोरं, पण त्या मिनिटाला पाऊस आल्यावर त्यांनी आधी हे झाकायचं काम केलं. तर असा आजचा आमचा छान असा दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.